हाच होता 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचा विसर्जन. मंदिरामध्ये बघा सखाराम तुकाराम आत्माराम गंगाराम सगळी आरती आरतीला. ही दगड घेतो ना घालतो डोक्यात. तर नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी उठलो. अरे काय तर चुकी झाली वाटतं, गाड्याला बघू दे. अरे हो, दुपारी उठलो. काय करायचा, रात्री लेट झोपलो ना. आता बोललो आरती वगैरे करून घेऊ आणि गणपती बाप्पाच्या पाया पडू. घेतली आरती वगैरे करून, पाया पण लगेच पडून घेतला. पाया वगैरे मस्ती असं पडलो आणि कपडे वगैरे चेंज करून निघालो लगेच ओमकारची इथं झाला. कशाला, व्हिडिओ अपलोड करायला, कारण की इकडे जरा नेटवर्कचा इश्यू आहे. आलो लगेच ओमकारची इथून जाऊन, व्हिडिओ झाली वाटतं अपलोड. नाही काहीतरी प्रॉब्लेमच होता. घेतली मग लगेच आरती. डबल आरती कशाला, 4:30 वाजलं. बाप्पाच्या विसर्जनाची वेळ झाली म्हणून घेतली हो. मम्मीने लगेच घेतला दही आणि भाताचा नैवेद्य दाखवून. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, लागतो ना. घेतला मग लगेच बाप्पाला आपण खाली उतरवून. आपल्या परंपरेनुसार बाप्पाला संपूर्ण असं घर दाखवला आणि मग नंतर खाली उतरून ठेवलं. चाललो मग लगेच आपण आपल्या बाप्पाला घेऊन विसर्जनाला. आलो मग लगेच गावदेवी मंदिरात बघा सखाराम तुकाराम आत्माराम गंगाराम सगळी जण आरती मस्त कशी आरतीला आरती वगैरे झाली. आणि मग सगळ्या जणांनी घेतला आपल्या बाप्पाला डोक्यावर आणि निघाली कुठं, विसर्जनाला. आलो मग धावत पुढं. कशाला, तर व्हिडिओ घ्यायला. ही समिंदराची लाट, देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात, देव निघाले थाटामाटात. घेतले मग 1-2 व्हिडिओ. जर पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर इंस्टाग्रामवर जाऊन बघा. आता पोचलो वालावर आणि ह्यो दगड मी कशाला घेतला असं नका विचार करू, सांगतो सगळं. पहिले इकडे बघा, या पाटला आपल्याला जे काय आपला हार फुलं पानं काय गोष्टी असतील ते या बॅलर मध्ये टाकायचे. का, आपण पाणी सोडतो तर पाणी काय होतं, दूषित. समजला. वालाव पण घेतली मस्ती कशी आरती करायला. सखाराम तुकाराम चंगू मंगू टिंगू गंगाराम सगळं काय होतं आरतीला. आणि हो, सांगायचं तर राहिला, दगड कशाला घेतला, दिसला का दगड, नारळ पडाला हो. पडला नारळ, काढला हार वगैरे टाकलं बॅलर मध्ये आणि घेतला लगेच आपल्या बाप्पाला नदीमध्ये विसर्जनाला. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असं बोलून आपल्या बाप्पाचं मस्ती असं विसर्जन केला. गेलो लगेच पलीकडं रेती आणायला. आणली पाटावर रेती आणि आता निघालो घरी यायला. अर्ध्या वाटत आलो तर इकडं बघा दुसऱ्या आलीचं पण गणपती बाप्पा आलतं. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या बोलून बाप्पाचं दर्शन घेतलं आणि निघालो घरी यायला. घरी आलो, मखरीमध्ये पाठ ठेवला, कपडे वगैरे चेंज केलं, लगेच घेतली आरती करायला. आरती वगैरे झाली आणि घेतलं लगेच फला कापायला. फला वगैरे कापून झाली, डिश पण भरलं आणि चाललो कुठं, प्रसाद वाटायला. झाला प्रसाद वगैरे वाटून आणि आलो मग घरी. काय बघता मग, लाईक करा मग.